आज आपण सर्वजण संघटनेच्या कार्यालय उद्घाटन सोहळ्यानिमित्त उपस्थित आहात। या कार्यालयाचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं ते माझ्या संघटनेचे राज्य महासचिव सन्माननीय कोरगावकर सर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय गवस सर, जिल्हा सरचिटणीस सन्माननीय आरोस्कर सर, उपस्थित सर्व सन्माननीय राज्य पदाधिकारी, सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व या ठिकाणी उपस्थित संचालक महोदय, त्याचप्रमाणे या तालुका शाखेचे अध्यक्ष सन्माननीय मरगत सर आणि उपस्थित सर्व आपण या शिक्षक समितीचे कणकवली शाखेचे सर्व निष्ठावान शिलेदार सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक प्रथमतः धन्यवाद देतो की आपण अशा चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। मित्र, या ठिकाणी आज मला असं वाटतं की या ठिकाणी कणकवली शाखेने आज एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे आणि ते या अनुषंगाने की आपल्या शिक्षकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या निवारण करण्यासाठी आपण एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे आणि या कार्यालयाच्या माध्यमातून आपण शिक्षकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या निवारण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत। त्याचबरोबरीने आपलं जे ध्येय वाक्य आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुद्धा समस्या या कार्यालयातून मार्गी लागतील, शिक्षणाच्या मार्गी लागतील आणि त्याचबरोबरीने शिक्षकांच्या सुद्धा समस्या या ठिकाणी निवारल्या जातील अशा प्रकारचं एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे कार्यालय आहे ते कार्यालय भविष्यामध्ये कणकवली शिक्षक समितीच्या इतिहासामध्ये एक मैलाचा दगड ठरेल आणि निश्चितपणाने या ठिकाणी आपण सर्वजण ज्या काही एकजुटीने या ठिकाणी जो निर्धार केलेला आहे आणि कणकवलीमध्ये अलीकडे ज्या घडलेल्या घटना आहेत त्या घटनांच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं असा निर्णय आपण घेतलेला आहात आणि तो सामूहिकरित्या एक लढ्याच्या रूपामध्ये आपण उतरलेला आहात हे बघून खूप आनंद वाटतोय। आणि निश्चितपणाने इथे जिल्ह्यामध्ये जरी कोणाला काही वाटत असेल की कणकवलीमध्ये असं काहीतरी भूकंप झाला आहे, कणकवलीमध्ये काहीतरी हे झालंय, निश्चितपणाने टोनी सर या ठिकाणी पोटतिडकीने बोललेत, त्यांच्या त्या भावना ज्या आहेत त्या निश्चितपणाने या ठिकाणी खऱ्या आहेत आणि त्या निश्चितपणाने या ठिकाणी कणकवली तालुका भविष्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याला नव्हे राज्याला दाखवून देईल की या ठिकाणी शिक्षक समिती इथली किती भक्कम आहे, निश्चितपणाने या ठिकाणी दाखवून देण्याची संधी निर्माण करून देईल। मित्र, या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि कार्यालयाच्या रूपाने या ठिकाणी काम करत असताना मी सुशांतजी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण अध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर आपल्या सगळ्या टीमला बरोबर घेऊन आपण जे या ठिकाणी अगदी घोडदौड करत आहात त्या अनुषंगाने तुम्हाला